संगीत संन्यस्त्र खडक हे विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेलं नाटक आहे। मात्र या नाटकाला महाराष्ट्रात दलित संघटनांकडून विरोध करण्यात येतो। गौतम बुद्धांचं जे अहिंसेचं तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान खोडून काढण्याचा प्रयत्न या नाटकातून करण्यात आला असल्याचा या संघटनांचा आरोप आहे। या नाटकाला सोलापूर, पुणे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून विरोध करण्यात आला। तसाच आज हे नाटक ठाण्यात आयोजित करण्यात आलेलं असताना गडकरी रंगायतन येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या नाटकाला तीव्र विरोध केला आहे। जोरदार निदर्शनं सुरू आहेत। या संदर्भात आपण या कार्यकर्त्यांशी बोलून त्यांचा या नाटकाला विरोध काय याबद्दल सविस्तर जाणून घेऊया। तुमचं म्हणणं काय आहे? या नाटकामध्ये जे दाखवलेलं आहे गौतम बुद्धाबद्दल जे आक्षेपार्ह त्याच्याबद्दल आमचा विरोध आहे। या नाटकाबद्दल समस्त गौतम बुद्धांचा धम्म आणि भिक्खू संघाचं आचरण आणि भिक्खू आणि सगळ्यात महत्वाचा विषय भिक्खूंनी ज्या भिक्खूंनी प्रवेश घेतात संघामध्ये, यांच्या चालचलवणुकीमध्ये, यांच्या वर्तणुकीमध्ये अक्षरशः सावरकरी भाषेमध्ये, खालच्या दर्जाच्या भाषेमध्ये त्यांच्याविषयी कमेंट्स केलेले आहेत आणि त्यांच्याविषयी टिप्पण्या केलेल्या आहेत आणि भिक्खू संघाच्या एकंदरीत अत्यंत प्युअर आणि पवित्र अशा आचरणावर यांनी यांच्या सावरकरी भाषेत शब्दशल करून कमेंट्स केलेल्या आहेत। त्यावर आमचं पूर्णतः ऑब्जेक्शन आहे आणि हे नाटक बंद झालंच पाहिजे। आणि हे जे काही सांगतायत, यांनी मान्यता दिली, त्यांनी मान्यता दिली, अशी कोणतीही आम्हाला म्हणजे नाटकाला तुम्ही अप्रूव्ह करा किंवा पारित करा असं कोणतंही आमच्याकडे निवेदन आलं नाही। आमच्या पक्षाकडे आमच्याकडनं कुणी हे टीम मागवली नाही की तुमची टीम येऊ द्या, आम्ही ते गायलेले आहेत शब्द किंवा काय, असं काहीही घडलेलं नाहीये। ते नाटक त्याच पद्धतीने चालत आहे ज्या पद्धतीने आम्ही ते बंद पाडत आहोत। आणि सोलापूरला बंद पाडलंय, नव्या मुंबईला बंद पाडलंय, कल्याणला बंद पाडलंय, आता हे ठाण्याची मुजोरगिरी चालवली आहे। आणि विषय असा आहे की गेल्या 6 महिन्यापासून आपण या माध्यमाद्वारे, इलेक्ट्रिक प्रिंट मीडियाद्वारे आपण पाहत असाल, जेव्हापासून हा नाटकाचा पहिला प्रयोग झाला तेव्हापासून प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या असा, या सामाजिक बांधिलकीमधल्या लोकांच्या असा, त्यांनी या नाटकाला पूर्णपणे विरोध केलेला आहे। कुठल्याही जाती धर्मावरती आमचा विरोध नाहीये, तर इथे असणाऱ्या माणुसकीच्या याच्यामध्ये फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये समतेच्या भावना विनाकारण इथं चुकीच्या विषप्रेरक गोष्टी करून दुखावल्या जातात। आम्ही त्याचा विरोध करतोय आणि त्या नाटकामध्ये आहे। जर तसं नसलं असतं तर हे नाटक आज इथं दाखवण्यात येणार आहे। तर इथल्या गोपनीयकडून या इथल्या पोलीस प्रशासनाकडून आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना या कुणालाही फोन कसा काय गेला की तुम्हाला काय विरोध करायचा आहे का? मग कसा काय विरोध नाही करणार आम्ही? वंचित बहुजन RSS भाजपा हे 2014 पासून यांनी जे या देशामध्ये अराजकता माजवली आहे, ती अराजकता म्हणजे देशाच्या सुरक्षेपासून ते इथल्या धर्मापर्यंत सगळ्या गोष्टींपर्यंत ती अराजकता आता त्यांनी संस्कृतीवर आणली आहे। आणि या देशाच्या संस्कृतीचं विद्रुपीकरण करणं RSS भाजपाने 2014 पासून जी सुरुवात केली आहे ती गोष्ट आता टोकाला जाते आहे। आणि ते टोक म्हणजे हे असल्या प्रकारचे घाणेरडे नाटक की जे दुसऱ्याच्या संस्कृतीला त्यांचं विद्रुपीकरण करतात आणि त्यांचं हे सांस्कृतिक दहशतवाद एक प्रकारचा हे शासनाला हाताशी धरून यांनी हा राबवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे की जे वंचित बहुजन आघाडी आणि पुरोगामी महाराष्ट्र, फुले शाहू आंबेडकर चळवळ अजिबात हा सांस्कृतिक दहशतवाद खपवून घेणार नाहीये, संस्कृतीचं विद्रुपीकरण खपवून घेणार नाहीये। या नाटकाला आमचा मुजोर विरोध आहे।